लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। महामंडलेश्वर डॉक्टर रमणगिरी महाराज यांचा पेठ येथे भव्य गौरव सोहळा संपन्न। बातमी आहे त्र्यंबकेश्वर येथून। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील धर्मधाम आश्रम येथे आंतरराष्ट्रीय महामंडलेश्वर श्री 1008 स्वामी डॉक्टर रमणगिरी महाराज यांना तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभ अमृत पर्वत साधू संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये सद्गामी आखाडा यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महामंडलेश्वर ही पदवी प्रदान करण्यात आली। यावेळी महाराष्ट्रातील भक्तगण, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्त परिवार आणि त्यांची जन्मभूमी आंबे आणि पेड तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदाय, स्वाध्याय परिवार, शिवभक्त, देवी भक्त, गणेश भक्त, भाविक भक्त मंडळ, महिला मंडळ, ग्रामस्थांच्या वतीने गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। पेठ शहरातील रानदेवी मंदिरापासून शोभायात्रेस सुरुवात होऊन बलसाड रोड, बाजारपेठ मार्गे येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात संत महंतांच्या उपस्थितीमध्ये गौरव सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने साधू संत महंत आणि भक्त परिवार आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। शंभो काशी विश्वनाथ गंगे, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, हो जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम। अतुलित बलधामहि शैलावदीहं धनुजवरवृषाणं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। हनुमंतलाल भगवान की जय। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.